रामकृष्ण श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नवरात्रोत्सव माळ मला वाटते सहावी माळाची आहे आणि त्यानिमित्ताने आपलं चालू असलेलं नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं चालू असलेलं आपलं चिंतन उदो बोला भाग 6 मध्ये आज आपण प्रवेश करतो आहोत। गेली 5 भागामध्ये आपण मा जगदंबा आई भगवतीचं स्मरण व्हावं, आई भगवतीचं भजन आपल्याकडून घडावं, आई भगवतीची स्तुती घडावी, आई भगवतीची सेवा घडावी म्हणून आपण चिंतन करतो आहोत। आणि तेही चिंतन आपल्या सांप्रदायिक म्हणजे वारकरी संप्रदायाच्या संतांनी जे चिंतन केलं त्या चिंतनाचा, त्या प्रमाणाचा, त्या अभंगाचा आधार घेऊन आपण चिंतन करतो आहोत, हे विशेष आहे। गोंधळ प्रकरणावर चिंतन केल्यानंतर कालच्या भागापासून आपण जोगवा या अभंगावर चिंतन करतो। अभंग मी काल पूर्ण म्हणून दाखवला होता। आज तोच अभंग, त्याच अभंगावर चिंतन करणार आहोत। अभंग आपल्याला माहिती आहे ना, आदि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागुनी, त्रिविध तापाची करावया धाडणी, भक्ता लागितू पावशी निर्वाणी, आईचा जोगवा मागीन, द्वैत सारुणी माळ मी घालीन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन, भेद रहित वारिशी जाईन, आईचा जोगवा मागीन। अशा प्रकारचा हा 6 चरणाचा अभंग आहे। या अभंगातून शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज आईचा जोगवा मागतात। आईचा जोगवा मागेन आणि मा भगवतीचं वर्णन करतात। आणि मी कालच्या भागामध्ये जसं सांगितलं, साधकाला साधनेसाठी लागणारे टप्पे सुद्धा या अभंगामध्ये महाराजांनी सांगितल्याचं आपल्याला दिसते। तेच टप्पे, त्याच स्टेप, त्याच पायऱ्या काय आहेत त्या आपल्याला बघायच्या। आई भगवतीचं चिंतन अनेक प्रकाराने होत असतं, अनेक प्रकारांनी तिची सेवा उपासना होते। त्यातच जोगवा हा प्रकार सुद्धा आहे, आपल्याला माहिती आहे। नाथ महाराज म्हणतात, आईचा जोगवा मागेन, आई मी तुझा जोगवा मागेल। पण कसा मागेल? घेतली टोपली, घेतली परडी, निघाली बाहेर, जोगवा वाळा ओ बाई जोगवा वाळा, अशी नाही। त्यासाठी मला काहीतरी पात्रता माझ्या अंगी आणावी लागेल की नाही? की उठलं की चालला जोगवा मागायला? नाही। नाथरायांसारखे संत, त्यांना माहिती आहे जोगवा मागावा कसा, कुणाकडे मागावा, कसा मागावा, मागण्यासाठी अंगी पात्रता काय असावी। जोगवा मागेन म्हणत असताना जोगवा मागण्याचा अधिकार आणि पात्रता आपल्या अंगी आणण्यासाठी काय करावं लागेल, त्याच्या स्टेप काय आहे, त्याची पात्रता काय आहे, त्याचे टप्पे काय आहे, याचा विचार या अभंगातून मांडला आणि त्याचं चिंतन आपण केलं पाहिजे। होऊ शकते यापेक्षा वेगळंही चिंतन असेल, पण मला जे भावलं, माझ्या मनाला जे सुचलं, मी जे ऐकलं, ते चिंतन आपल्यासमोर मांडेल। नाथराय म्हणतात, द्वैत सारुणी माळ मी घालीन। सारुण म्हणजे बाजूला करून, द्वैत म्हणजे भेदाभेद ही वृत्ती, एक दुसऱ्याशी भेदानं वागणं ही वृत्ती, किंवा देव आणि मी वेगळा ही पण एक वृत्ती, त्या ठिकाणी द्वैतच आहे महाराज। आणि ही द्वैत भावाची वृत्ती मी सारील म्हणजे द्वैत सारुणी, मी द्वैत सारेल आणि काय करेल? द्वैत सारुणी माळ मी घालीन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन, भेदरहित वारिशी जाईन, आईचा जोगवा मागीन। नाही का? नाथराय म्हणतात,
द्वैत सारुणी माळ मी घालीन. कुठली माळ घालणार महाराज? अनेक प्रकारच्या माळ आहेत, आपल्याला माहिती आहे. इथे या माळ शब्दाचा अनेक अर्थाने आपल्याला अर्थ करता येतो. घटस्थापना झाल्यानंतर आपण जसं म्हणतो पहिली माळ, दुसरी माळ, तसं नाथ महाराज म्हणतात द्वैत सारुणी माळ मी घालीन. म्हणजे मी रोजची तुम्हाला माळ चढवणार. पहिली माळ, दुसरी माळ, तिसरी माळ, ही माळच आहे. दुसऱ्या अंगाने विचार केला तर, दुसऱ्या अर्थाने जर विचार केला तर तुळशीची माळ घालेल. तिसऱ्या अर्थाने विचार केला तर रुद्राक्षाची माळ घालेल. चौथ्या अर्थाने विचार केला तर कवड्याची माळ घालेल. अनेक प्रकारच्या माळी आहेत ना. द्वैत सारुणी माळ मी घालीन. आता दत्त संप्रदायामध्ये रुद्राक्षाची माळ आहे नाही का? शैव संप्रदायामध्ये सुद्धा रुद्राक्षाची माळ घालतात. वैष्णव संप्रदायामध्ये तुळशीची माळ घालतात. शाक्त लोक कवड्याची माळ घालतात. माळ कुठलीही असू द्या महाराज, त्या ठिकाणी ती माळ द्वैत सारून जर घातली तर त्या माळेचा उपयोग आहे. द्वैत सारुणी माळ मी घालीन. वारकरी संप्रदायामध्ये तुळशीची माळ घालतात नाही का? तुळशीची माळ घातली पाहिजे. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. तुळशीची माळ घालावी असं म्हणतात. इथे नाथराय म्हणतात मी गळ्यात माळ घालेन. द्वैत सारुणी माळ मी घालीन. हाती बोधाचा झेंडा मी घेईन. आणि हातामध्ये झेंडा घेईल म्हणजे पताका घेईल. कशाचा झेंडा घेईल, कशाची पताक घेईल तर बोधाचा झेंडा मी घेईन. बोधाचा झेंडा, उपदेशाचा झेंडा. संतांनी जो उपदेश केला त्या उपदेशालाचा झेंडा घेऊन मी चालेल. संतांनी मला जो उपदेश केला तो उपदेश इतरांना सुद्धा मी त्या ठिकाणी वाटेल महाराज. जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी द्यावे. शाने करुणी सोडावे सकळ जन. स्वामी म्हणतात की नाही. अर्थात संत महात्म्यांनी आम्हाला उपदेश केला की नाही? केला ना. तुकोबारा उपदेश करतात की नाही. आता तरी पुढे आजी उपदेश नका करू नाश आयुष्याचा. उपदेश आहे नाही का? सांगतो मी तुम्हा भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. काय उपदेश आहे? आधी या संसारा उठावे ग करा शरण जा उदारा पांडुरंगा. काय उपदेश आहे? उपदेश आहे, बोध आहे. आणि अशा बोधाचा झेंडा हाती घेईल. नाथराय म्हणतात हाती बोधाचा झेंडा मी घेईन. द्वैत सारुणी माळ मी घालीन. हाती बोधाचा झेंडा मी घेईन. आणि मग आणखी सांगतोय माळ मी घालीन. माळ कवड्याची माळ. एक सांगतो देवीला कवड्याची माळ घालतात. अहो तुळजापूरच्या देवीला, तुळजापूरची देवी माहिती आहे ना आपल्याला, छत्रपती शिवरायांचं कुलदैवत महाराज. जय भवानी जय शिवाजी आपण म्हणतो की नाही. अशा छत्रपती शिवरायांचं कुलदैवत असलेल्या तुळजाभवानीला सुवर्ण अलंकाराची कमी आहे का? अनेक सुवर्ण अलंकार त्या ठिकाणी देवीच्या गळ्यामध्ये घातले जातात. देवींना अनेक आभूषण, अनेक सुवर्ण अलंकार असतात. पण तरी मात्र सरते शेवटी कवड्याची माळ घातल्याशिवाय पूजा होतच नाही. का हो? त्याचा अर्थ बघा. त्यातलं गुह्य अर्थ शोधला पाहिजे. श्रीमंतांनी कितीही सोनं अर्पण करू द्या, हिरे अर्पण करू द्या, माणिक अर्पण करू द्या, पण गरीबातला गरीब जरी असला त्यांनी साधी कवडी जरी दिली तरी त्याचा स्वीकार अंबा करते, त्याचा स्वीकार भवानी करते, त्याचा स्वीकार महालक्ष्मी करते, त्याचा स्वीकार विठाई करते. हा अर्थ आपल्याला कळला पाहिजे. त्या अर्थीमध्ये आलो ना हो. कवडी एकार पिता, कवडी एकार पिता, देशी हार मुक्ता फळावू, जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त कुळावू, उदो बोला उदो. नाही का? कवडी एकार पिता हार देशी. कवडीला किंमत आहे का? मग
अशी एक कवडी अर्पण केली तर मुक्ताफळाचा हार ते आपल्याला देऊ शकते. एवढं सामर्थ्य देवीचं आहे. पण तुम्ही गरीब आहे, श्रीमंत आहे, गर्भश्रीमंत आहे ते बघत नाही. तिला सुवर्ण अर्पण करा, तिला हिऱ्याची माळ अर्पण करा की तिला कवडी अर्पण करा, तिच्यासाठी सारखंच आहे. याला म्हणायचं द्वैत सारोनी माळ मी घालीन, हाती बोधाचा जे नवी घेईन. आणि मग पुढे भेद रहित वारीशी जाईन. आणि मग वारीला जाईल. कुठल्या वारीला जाईल? पंढरीच्या वारीला जाईल, तुळजापूरला जाईल, महालक्ष्मीला जाईल. पिठा मिठाचा जोगवा घ्या बयानो लवकरी, मला बाई जायचे दुर्वरी हो तुळजापूरच्या बाजारी. गाणं आहे ना. आणि मग अशा प्रकारचे गाणे जोगवा स्वरूपाने आपल्याकडे आहेत. मी तर नाथ महाराजांचा जोगवा सांगतोय. नाथ महाराज म्हणतात अशा प्रकारे मी भेदरहित वारीला तुम्हाला सांगू का, आपल्याला वारी पंढरीची वारी माहिती आहे आणि पंढरीची वारी भेदरहित आहे हे नव्यानं सांगावं लागेल का? बिलकुल नाही. त्याचं कारण असं आहे, तिथे कोण्या यातीचा, कोण्या कुळाचा, कोण्या धर्माचा, कोण्या जातीचा, कोण्या गावाचा, कोण्या लिंगाचा, कोण्या वेशाचा नाही नाही नाही, काही नाही महाराज. कोण श्रीमंत, कोण गरीब, कोण दलित, कोण ब्राह्मण, कोण वैष्णव. फक्त तो वैष्णव आहे, त्याला पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्याची इच्छा आहे, तो वारकरी आहे. संपलो, सर्वच संपलं. याचा अर्थ असा आहे वारीमध्ये भेद नाही. असं भेद नसणाऱ्या वारीला मी जाईल. नाथराय म्हणतात माते जगदंबे भेदरहित वारीशी जाईन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन, भेदरहित वारीशी जाईन. आणि मग आई काय करेल मी? आईचा जोगवा जोगवा मागेन. त्यानंतर तिसऱ्या चरणामध्ये नाथराय आपल्याला आणखी पुढचा टप्पा सांगतात जो अत्यंत महत्वाचा आहे. नाथराय म्हणतात नवविध भक्तीच्या करीन नवरात्र, नवविध भक्तीच्या करीन नवरात्र, करुणी पोटी पोटी मागेन ज्ञानपुत्र, धरीन सद्भाव सद्भाव अंतरीच्या मित्र, दंब सासऱ्या सांडीन कुपात्रा, आईचा जोगवा 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 मागेन. आणि मग या तिसऱ्या चरणामध्ये नाथराय सांगतात की बाबा रे, हे नवरात्र मी करतो आहे, तुम्ही नवरात्र करता, मीही नवरात्र करतो. अनेक लोक नवरात्र करतात, नवरात्रामध्ये उपवास करतात, तापस करतात, आरती करतात, उपासना करतात देवीची. पण नाथरायाने मात्र नवरात्र वेगळंच सांगितलं महाराज. नाथराय म्हणतात नवविध भक्तीच्या करीन नवरात्र. आता नवविध भक्ती काय आहे? आणि नाथराय म्हणतात मी रोज काय का भक्तीचं नवरात्र करेल. तेव्हा आपल्याला नऊ भक्ती कोणत्या ह्या कळल्या पाहिजे की नाही. आता या पूर्ण कडव्याचा मी आज चिंतन करणार नाही, फक्त नवविध भक्ती सांगतो आणि मग थांबतो. नाथराय म्हणतात नवविध भक्तीच्या करीना नवरात्र. या नवरात्रामध्ये नवभक्तीचा नवरात्र मी करेन. मग कुठल्याही नवभक्ती? भागवतामध्ये नवभक्तीचं वर्णन आलं महाराज. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम, पादसेवनम अर्चनम, अर्चनम वंदनम दास्य सख्यम आत्मनिवेदन. या नऊ भक्ती सांगितल्या. कुठल्या कुठल्या? श्रवणम कीर्तन, श्रवण कीर्तन, विष्णू स्मरण, त्यानंतर पादसेवन, त्यानंतर अर्चन, अर्चनानंतर वंदन, वंदनानंतर दास्य, दास्यनंतर सख्य आणि सख्यनंतर आत्मनिवेदन. किती झाल्या? 3 3 6 3 9. अशा 9 भक्ती ज्या आपल्याला भागवतामध्ये सांगितल्या त्या भक्ती नाथराय म्हणतात नवरात्रामध्ये मी करीन नवविध भक्तीच्या करीन नवरात्र. आता एका एका वाक्यामध्ये या भक्तीचं लक्ष, भक्ती काय आहे ते सांगतो. श्रवण भक्ती करावी महाराज. भक्तीची मोठी भक्ती आहे श्रवण भक्ती. ज्ञानोबारायांनी सांगितलं ना
तर वधान ऐकली रेजे मग सर्व सुखाशी प्राप्त होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उगलाय का किंवा श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी साम्राज्य त्रिभुवनी सुखी नांदी. श्रवण जरी केलं महाराज आजी श्रवणेंद्रिया पिकले जे हे निधान गीता निधान देखिले. अनेक प्रमाणे मला सांगता येतील श्रवणावरून. श्रवण भक्ती मोठीच भक्ती आहे महाराज. आपण कालच्या भागामध्येच मला वाटते विचार केला. शुकाचार्यांनी परीक्षितीला भागवत सांगितलं आणि 7 दिवसात उद्धार झाला. ही श्रवण भक्ती आहे. श्रवण भक्तीनंतर कीर्तन भक्ती आहे. कीर्तन म्हणजे नुसतं विना घेतला आणि रूपाचा अभंग म्हटला, नंतर अभंग घेतला, कमरेला दुपट्टा बांधला, फेटा बांधलेला आहे आणि 2 तास बोलणं, याला कीर्तन म्हणत नाही. कीर्तन म्हणजे नामस्मरण, कीर्तन म्हणजे भजन, कीर्तन म्हणजे देवाचं गीत गाणं, याला कीर्तन असं म्हणतात. आणि कीर्तन सुद्धा मोठी भक्ती आहे महाराज. महाराज वर्णन करतात ना, कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप, होय अंग हरिरूप, होय अंग हरिरूप. किंवा कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, हेत नामचे न उरले पापाचे ऐसे केले, याला कीर्तन म्हणतात. आणि मग या कीर्तनासाठी या कीर्तन भक्तीला खूप महत्व आहे महाराज. श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, नंतर विष्णू स्मरण. विष्णूचं स्मरण करावं. प्रल्हादाने केलं ना. प्रल्हादा कारणे पाहते पांडव अखंड वनवासी परिता देवाशी आठवी प्रल्हादाशी पिता करी तो जाचनी परितो स्मरे मनी नारायण. असं नारायणाचं स्मरण करणं म्हणजे विष्णू स्मरण. नंतर पादसेवन लक्ष्मी आहे ना. लक्ष्मी देवाचे महाराज पाय दाबते, देवाच्या पायाची सेवा करते. तुकोबारांचा भंग आहे ना, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, म्हणून येतो काकुळती, म्हणून येतो काकुळती, पाय लक्ष्मीचे हाती, याला म्हणायचं पाद सेवन. आणि नंतर अर्चनम भक्ती आहे, पृथ्वीराजाने केली ती भक्ती. त्यानंतर वंदनम भक्ती आहे महाराज. दास्य भक्ती आहे. आता दास्य भक्तीचं उदाहरण सांगावं लागेल का? अहो, प्रसिद्ध असं उदाहरण दास्य भक्तीचं म्हणजे आपले हनुमंतराय, मारुतीराय. तुकोबाराय प्रश्न करतात मारुतीरायांना, मारुतीराय सांगा बरं आम्हाला कुठली तुमची भक्ती होते, तुमच्या भक्तीच्या वाटा काय सांगा. काय भक्तीच्या त्या वाटा मद नावा सुबटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, आम्हाला त्या भक्तीच्या वाटा सांगा. अशा भक्तीच्या वाटा ज्यांच्याकडे आहेत महाराज, एवढी दास्य भक्ती महत्वाची आहे जी हनुमंतरायाने केली महाराज. काय हनुमंतरायांचा अधिकार आहे हो. काय दास्य भक्ती केली, किती दास्य भक्ती केली, अनेक उदाहरणानं सांगता येईल. पण आता आपल्याला ते एवढं चिंतन त्यावर करायचं नाही. एका आरतीमध्ये वर्णन आलं बघा, मला आठवलं तर सांगतो. नेहमी सतत देवाजवळ हनुमंतराय. मारुती हा पुढा उभे, मारुती हा उभा पुढे हात जोडून, मारुती हा उभा पुढे हात जोडून, राम श्रीराम राम श्रीराम राम श्रीराम जय राम जय जय राम राम श्रीराम जय राम जय जय राम. आरती वाळू पाहू सुंदर मेघश्याम, आरती वाळू पाहू सुंदर मेघश्याम. मारुती हा उभा पुढे हात जोडून. मारुतीला सदैव बघा ना तुम्ही, राम मंदिरात जाऊन बघा, राम लक्ष्मण जानकी आणि समोर हात जोडून कोण असतात? मारुती असतात. मारुती हा उभा पुढे हात जोडून, ही दास्य भक्ती आहे महाराज. आणि त्यानंतर ती भक्ती आहे सख्य. सख्य म्हणजे कोण? सखा. भक्तांनी सखा असावं. अर्जुन देवाचा सखा होता महाराज, आणि म्हणून ती सख्य भक्ती आहे. अर्जुनाची भक्ती सख्य भक्ती. आणि मग 9विधा भक्तीमधली ही सख्य भक्ती झाली. 8वी भक्ती सांगितली. आणि शेवटची भक्ती आहे आत्मनिवेदन भक्ती, जे बळीराजाने केली. बळीराजाला जेव्हा वामन अवतारामध्ये त्रिपाद भूमी मागितली, तेव्हा बळीराजाने स्वर्ग पृथ्वी घेतली आणि मग पाताळ घेतलं.
एक पाय स्वर्ग मृत्यू पाहता, आता पाय कुठे ठेवू म्हणे डोक्यावर ठेव माझ्या. याला म्हणत आत्मनिवेदन भक्ती. अनेक प्रकारच्या अशा ह्या आपल्याला कथा पाहता येतील. मला जास्त खोलात शिरायचं नाही, पण नाथराय या जोगवा या भंगामध्ये नवविधा भक्ती म्हणतात. ती मी नवरात्र कशाचं करीन, नवविध भक्तीच्या करीन नवरात्र. तुम्हाला असं तर वाटत नाही ना की नवरात्राचा उत्सव चालू आहे आणि हे माणूस काय सांगते? असा प्रकार नाही महाराज. नाथ महाराजांच्या वारकरी संप्रदायातल्या अभंगावर जोगव्यावर आपण चिंतन करतो आणि अत्यंत उत्कृष्ट असा अभंग असल्यामुळं थोडंसं खोलवर गेलंच पाहिजे. वरवर सांगून फायदा नाही हो. नाथराय म्हणतात आम्ही नवरात्र करतो, नवरात्राच्या 9 रात्री आम्ही कोणती भक्ती केलो, आम्ही गरबा करतो, दांडिया करतो, रासलीला करतो. कराव्या, करू नये असं नाही, पण त्यातलं उद्दिष्ट, त्यामागचा उद्देश कळला पाहिजे. कशासाठी गरबा, कशासाठी रास, कशासाठी दांडिया? देवाला आळवायचा आहे, देवीला आळवायचं आहे. त्यांच्या जवळ जाण्याचा मार्ग हा गरबा आहे, त्यांच्या जवळ जाण्याचा मार्ग हा दांडिया आहे. आणि मग याच मार्गातून जाण्यासाठी करावं काय लागेल? टप्पा काय आहे? पहिला टप्पा महाराज म्हणतात रोजचा एक टप्पा घ्या हो. नवविध भक्तीच्या करीन नवरात्र. नवविध भक्तीशिवाय महाराज मनुष्य शुद्धच होऊ शकत नाही. तुकोबाराचा अभंग सांगू का? तुकोबारांचं प्रमाण सांगतो चला. तुकोबाराय काय म्हणतात? तुका म्हणे नवविध, तुका म्हणे नवविध, तुका म्हणे नवविध, तुका म्हणे नवविध. भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध. तुका म्हणे नवविध, भक्ती जाणे तोची शुद्ध. आणि का नाही माझे म्हणा. अरे तुम्ही पंडित आहे, तुम्ही वाचक आहे, तुम्ही चांगले प्रवचन कराय, तुम्ही चांगले कीर्तन कराय, तुम्ही विद्वान आहे, तुम्ही हुशार आहे, तुम्ही 10 लोकांना चांगलं समजावून सांगू शकता. नाही 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 आम्हाला नको ते. महाराज म्हणतात आणि का नको हे माझे म्हणा. हो का? पंडित शहाण. आम्हाला शहाणही नको, पंडितही नको, विद्वानही नको. आम्हाला कोण पाहिजे? जाणे भक्तीचा जिव्हाळा. जो भक्ती जाणतो, भक्तीचा जिव्हाळा जाणतो, ज्याला नवविधा भक्ती कळली. महाराज तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. ही नवविधा भक्ती श्री संत नाथ महाराजांनी या जोगवा प्रकाराच्या अभंगामध्ये 3ऱ्या चरणामध्ये तुम्हा आम्हाला सांगितले की बाबा रे नवरात्र करताय, हो जरूर करा. जोगवा मागताय, जरूर मागा, पण काय करा? नवविध भक्तीच्या करीन नवरात्र. नवविध भक्तीच्या करीन नवरात्र. करुणी पोटी मागेन ज्ञानपुत्रा. धरुणी सद्भाव अंतरीच्या मित्रा. दम्म सासऱ्या सांडीन कुपात्राव. आईचा जोगवा मागेन. खरं म्हणजे या पूर्ण कडव्यावरचं चिंतन करायचं आहे. फक्त आज आपण मागचा आईचा जोगवा मागेन या कडव्यावर चिंतन केलं आणि या 3ऱ्या कडव्यातल्या फक्त पहिल्या नवविध भक्तीच्या करीन नवरात्र एवढ्या पदावर चिंतन केलं. उरलेलं चिंतन आपण पुढच्या भागामध्ये करू. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. आपला आज नवरात्र उत्सव 6वी माळ म्हणजेच उदो बोला भाग 6 आज आपण इथे थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये उदो बोला भाग 7 मध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. आई अंबेचा उदो करायलाच पाहिजे. उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो बोला. उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. पुंडलीक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज.